हॅलो. हॅलो. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ ताई. तर आज मी हं. तर पहिल्यांदा माझं नाव हा ते दरवेळी नाव सांगायचं. हा सांगा ना, काय हरकत आहे. ठीक आहे. तर माझं नाव ज्योती प्रल्हाद पाटील आहे. हं, हं. मला 35 वर्ष, जवळजवळ गेली 35 वर्ष मी काम करते हा हा आणि शासकीय तंत्रनिकेतन कोल्हापूर हा हा इथं सिलेक्शन ग्रेड प्रोफेसर या इलेक्ट्रॉनिक डिपार्टमेंट याच्यावर पोस्ट पदावर वर मी आहात. हा कार्यरत आहे आता हा सध्या. हा हा आज मला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या कामानिमित्त, नोकरीनिमित्त हा मी वेगवेगळ्या ठिकाणी फिरलेले आहे हा आणि त्याच्यामुळे कसं झालेलं आहे, त्यामुळे कसं आहे, मी पहिल्यांदाच सांगितलेलं हा. की त्या ठिकाणी फिरल्यामुळे मागे देव पण बदलत वेगवेगळे गेले. झालेले आहे आणि अनुभव पण वेगवेगळे येत गेले. आलेले आहेत. आणि सर्वात शेवटी म्हणजे असं म्हणायला लागेल की सर्वात शेवटी मी स्वामींच्या चरणाशी आलेले आहे. आणि आणि स्वामींनी मला म्हणण्यापेक्षा स्वामींनी मला निवडलेलं आहे असं म्हणता येईल. तर बरोबर. तर आतापर्यंत मी जे हं. तुम्हाला शेअर केलेले अनुभव शेअर केलेले हा ते माझी कल्पना फक्त 30% 25 ते 30% मला जे अनुभव आलेले बरोबर. आहेत तेवढे शेअर केलेले आहेत मी. हो हो. तर याच्यामध्ये माझ्या पेटाऱ्यातून आज एक नवीन हं. अनुभव तुमच्यासाठी घेऊन येणार आलेले आहे. हा हा तर हा याच्यामध्ये तुम्हाला माहित आहे की परमेश्वराला काय काय वेळा आपण ज्यावेळी दुःखी असतो त्याच वेळी आपण हे करतो, आठवण करते. आठवण बरोबर. काढतो. पण ज्यावेळी काय काय वेळा परमेश्वराला सुद्धा हा आपल्या बाबतीमध्ये हा मजा करायची सवय असते. हा आणि काय काय वेळा इतकी मजा करतो तो की याच्यामध्ये आपल्या ध्यानीमनी सुद्धा नसतं. अगदी. पण ते आपल्याला ओळखता आली पाहिजे. बरोबर. असंच काही तर माझ्याबद्दल झालेलं आहे. हा तर तुम्हाला ताई व्हॉट्सअप मध्ये मी पाठवलेलं आहे. हा पहिलं जे आहे बरं, आजचा जो अनुभव आहे ते मला हनुमानाचा म्हणजे महाबली हनुमानाचा आलेला आहे. हनुमानजींचा. हा हनुमानाचा. तर याच्यामध्ये ज्यावेळी काय काय ठिकाणी मला एकटं हा जावं लागायचं कॉन्फरन्सेस मध्ये किंवा हा काही कामानिमित्त, अशा वेळी मग भीती काय काय वेळा वाटते. मग अशा वेळी हम्म. मला सांगितलं की तुम्ही हनुमान चालीसा आणि हनुमान स्तोत्राचं अच्छा. पठण करा म्हणून हा 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 असं सांगितलं. आणि मी ते म्हणजे पठण करायला सुरुवात केली आणि मला ते इतकं आवडून गेलं. हा आणि तसंही ज्यावेळी लहानपणापासून आपण रामायण ऐकतो त्यावेळी हम्म. स्पेशली आपण हनुमानाचा रोल बाजूला काढलं तर समर्पणच, म्हणजे रामाच्या प्रती त्याचं समर्पण इतकं आहे अगदी की अगदी. ते ऐकलं की आपलं म्हणजे चित्त भारावून जातं ना. खरंच आणि खरंच. न कळत आपलं हे नतमस्तक होऊन जातं. बरोबर. तर तर हा जो अनुभव आहे, हम्म. हा पहिला जो आहे हम्म. तो साधारण 2017 सालचा आहे हा. अरे तर बापरे. त्यावेळी 2017 सालचा आहे. तर हम्म. अशा वेळी मी हम्म. चंदीगड येते अच्छा. प्रशिक्षणासाठी 15 दिवसाचं हम्म. प्रशिक्षणासाठी गेलेले होते. अच्छा तर कधी. चंदीगड येते हा हा NITTTR हम्म. नॅशनल टीचर्स ट्रेनिंग इन्स्टिट्यूट मध्ये प्रशिक्षणासाठी पाठवलेलं मला कॉलेजला. अच्छा. हा 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 तर मग तिथं प्रशिक्षण पूर्ण केलं. तर हा तिथं बोलता बोलता असंच तिथल्या सरांनी आम्हाला सांगितलं हा. की जवळ तिथं हम्म. कसोली म्हणून एक थंड हवेचं ठिकाण आहे. कोणता कोणता. कसोली तिथं अच्छा. तर कसोली म्हणून हा हा तर आहे. आणि ते एक थंड हवेचं ठिकाण इतकं छान आहे. तर हम्म. मी आणि साधारण चंदीगड पासून
60 70 किलोमीटरवर आहे ते. अच्छा. आणि असं त्याच्यामध्ये असं टेकडावर हम्म. 70 जवळजवळ काहीतरी 1000 पायऱ्या असतील. त्या अरे बापरे. टेकडावर, टेकडावर हम्म. हनुमानाचं मंदिर आहे. हनुमान टेकडी म्हणतात त्याला. अच्छा. आणि तिथं पूर्वीच हनुमानानं ज्यावेळी हम्म. लंकेमध्ये जात होता, म्हणजे लंका हे करण्यासाठी, लंका सीतेचा दहन. शोध, लंका दहन करण्यासाठी, हम्म. त्यावेळी तिथं हम्म. तिथं त्या टेकडावर त्यानं पाय ठेवला तर त्याचं पंजा पाऊल आहे तिथं दगडावर. अच्छा. मग हा, हा. त्याला म्हणतात की ते हनुमानाचं पाऊल आहे. हम्म. आणि आणि हे हे जे सगळं आहे हे म्हणजे लष्कराच्या लष्कराच्या ती सबंध टेकडी, तो लष्करी एरिया येतो ना, कसोली. हा, अच्छा. हा, आणि हे जे मंदिर आहे ते लष्कराच्या ताब्यात आहे. हो का. हो, लष्कराच्या ताब्यात आहे. अरे वा. म्हणजे तुम्हाला तिथं वरती जाण्यासाठी ज्यावेळी तुम्ही येता त्यावेळी तुम्हाला कॅमेरा किंवा काहीही परमिशन नसते. तर हो. सगळं परमिशन सगळं खाली तुम्हाला तिथं ठेवून जावं लागतं. बरं आहे, पण लष्कराच्या ताब्यात असल्यामुळे ते सुरक्षित राहील अगदी. सुरक्षित आहे. आणि दुसरी गोष्ट मग मला त्याबद्दल इतकी उत्सुकता लागून गेली, हा. तर मी माझ्या पतीला घेऊन म्हटलं आज आपल्याला जायचंच आहे, हा, हनुमानाचं दर्शन घ्यायचंय आणि आपल्याला ते पाऊल पाहायचंय. हा, हा, हा. तर मग ठीक आहे म्हणाले. तर आम्ही सकाळी चंदीगड वरून निघालो हम्म. आणि साधारण 12:30-1 वाजता हा. तिथं कसोलीला पोहोचलो. अच्छा. तर मग सगळं आमचं जे होतं, म्हणजे कॅमेरा किंवा बॅग्स वगैरे ते आर्मीच्या तिथं हा. जमा करून घेतले लॉकर मध्ये. अच्छा. हा. आणि वरती चढण्यासाठी निघालो. हा. तर जाता जाता मला सवय आहे की हनुमान स्तोत्र वगैरे म्हणायचं. तर हा. स्तोत्र आम्ही म्हणत म्हणत दोघंही हम्म. हम्म. वरती चढायला सुरुवात केली. हा. आणि बरोबर इतकी, बापरे, हा. आमच्या बरोबर इतकी कुठून वानराची टोळी आली कुणास ठाऊक. अय्या. आणि बरोबर आमच्या बापरे. बरोबर ते वरती चढायला सुरुवात केली. हा. म्हणजे हनुमान म्हटलं की तिथं वानर हे आलेच ना, आलेच. हो, त्याचं हो. रूपच आहे. बरोबर. हो. मग त्यांनी आम्ही प्रसादासाठी वगैरे सगळं घेतलेलं त्यांनी ओरबाडून घेतलं अगदी. ते हनुमान म्हणजे वानरांनी. आणि मग म्हणजे आणि ते शेवटपर्यंत म्हणजे आमच्या बरोबर जवळजवळ आम्हाला 1-1.5 तास लागला तेवढा पायऱ्या चढायला. ते हो. वरती आमच्या सोबत आले म्हणजे हे. हा. आणि त्याचा मी फोटो पाठवलेला आहे कसोलीचा तिथं. अच्छा. अच्छा. हा, हा, हा. आणि मग वरती आम्ही गेलो तर इतकं छान होतं, म्हणजे साधारण हम्म. छोटस देऊळ होतं. हा, हा. आणि आजूबाजूला त्याच्या परिसर थोडा होता. आणि तिथं एक शेंदूर लिखित एक मूर्ती होती हनुमानाची, गदा धारण केलेली. आणि शेंदूर त्याच्या लिपीत साईडला म्हणजे? शेंदूर फासलेली. अच्छा. हा, हा, हा. शेंदूर, आता हनुमानाला केसरी कलरचा शेंदूर हो, हे करतात असतोच ना. असतोच. हो, हो. हा, मग त्याला होता. आणि हम्म. तिथं एका साईडला ते हनुमानाचं हम्म. जे पंजा हे म्हणजे हम्म. पाऊलाचा ठसे होता ते होता. अरे वा. आणि मग त्याची आम्ही पूजा वगैरे केली. हा. आणि तिथं त्या काळामध्ये काय होतं, तिथं हम्म. ते तुम्हाला माहित आहे की तिथं हनुमान कीर्तन चालू होतं. तर अच्छा. मग ते हनुमानाचं कीर्तन चालू होतं. तर अरे वा. म्हणजे मला असं कीर्तन वगैरे असं तर मला राहवत नाही. मग हम्म. तुम्हाला माहित आहे ते झांज टाईप असतं ना, ते वाजवतात. हो, 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 हो. ते हनुमानाच्या छान वेळेला. वाटतं ते. हो. आणि मी ते ते घेऊन असं म्हणजे ते वाजवत होते आणि ते तल्लीन होऊन बाकीची लोक नाचत होती त्याच्यावर किती छान ना, किती कीर्तनामध्ये. छान. हा. आणि म्हणजे मिस्टरांना म्हटले की मीही ते कीर्तन करणार आहे. मीही ते झांज टाईप घेतला आणि त्याच्यावर तल्लीन होऊन नाचायला सुरुवात केली. अरे वा. आणि ते बघितल्यावर बघितलं हम्म. तर ते माकड सुद्धा पुढं बाकी काय म्हणता? माझ्या पुढं म्हणजे ते पण म्हणजे इकडं तिकडं उड्या मारत होती. अरे वा. म्हणजे जवळजवळ 1-1.5-2 तास म्हणजे हनुमानाच्या सानिध्यामध्ये आम्ही होतो ते. राहायला मिळालं. अरे वा. आणि दुसरं इतकं छान वाटलं ते.
आणि मग किती छान, तुम्ही तिथं किती लकी आहात हो. हा आणि मग ते झाल्यावर मग ते आता म्हटलं की 4 हम्म, वाजलेले कारण वरती धुकं पण पसरत होतं ते. हम्म. असं विचार केला की आता खाली निघायला पाहिजे आणि खाली आम्ही यायला लागलो तर हम्म. परत आमच्या बरोबर आम्ही दोघं आणि परत ते वानर सेना आमच्या बरोबर जवळ 15-20 माकडं आमच्या सोबत खाली बापरे, पर्यंत. मग तुम्हाला भीती नाही वाटली? नाही ते कसं माणसाळलेली होती ना. हा हा, बरोबर. मग त्यामुळे त्यांना ते खायला मिळालं ते आमच्याकडचं सगळं ते त्यांनी काढून घेतलेलं होतं ना माकडांनी ऑलरेडी. अच्छा. त्यामुळे म्हणजे आम्हाला वर पासून ते खालीपर्यंत येऊस्तोपर्यंत आम्हाला मारुती रायानं आम्हाला दूध पाठवले होते ना खरंच हे खरंच, किती करण्यासाठी. छान, म्हणजे खरंच हा एक अनुभव त्या कसोलीचा मोठा अनुभव आहे. मोठा अनुभव आला आणि दुसरी गोष्ट मी तुम्हाला हम्म. दुसरा एक फोटो शेअर केलेला आहे. अच्छा. तर तो बदलापूरला आमचा हम्म. त्याच्यात तोही अनुभव मी तुम्हाला सांगणार आहे. तो म्हणजे कसं आहे हम्म. मला साक्षात मारुती रायानं फोन केलेला होता. बापरे. ते सांगते तुम्हाला ते हम्म. काय किस्सा घडलेला तो हा, हा, सांगते हा, हा. ताई. तर तो फोटो आहे ना हम्म. त्याच्यामध्ये कसं आहे रामदास स्वामींनी वेळोवेळी सगळीकडं हा. मारुतीची स्थापना केली ना. हो. तर तसं याच्यामध्ये बदलापूरलाही त्यांनी तो मारुती स्थापन केला. तो असा उभा मारुती आहे, तुम्ही बघितलं असेल. हम्म. उभा मारुती आहे आणि हात जोडलेले आहे आणि हो. बरोबर पुढं व्हॉट्सअपवर मी तुम्हाला काल पाठवले ते. अच्छा. आणि हम्म. पुढं बघितलं तर राम सीता लक्ष्मणची मूर्ती पण आहे. अरे म्हणजे वा. हा असं आहे राम सीता लक्ष्मणाची मूर्ती आत्ताची आहे पण अच्छा. मारुतीची मूर्ती जुनी आहे म्हणजे ती रामदास स्वामींनी स्थापन केलेली आहे. हो. तर हा जो मी अनुभव शेअर करते तुमच्या बरोबर हम्म. तो साधारण 2008 सालचा आहे. अरे वा. आणि तो हा बदलापूरला कुठे आहे? बदलापूरला ईस्ट कात्रप न्यू कुळगाव. अच्छा, कुळगावच्या आणि कात्रपच्या एरियात. हा ते याच्यामध्ये आहे. हम्म. ते हम्म. म्हणजे 7 मिनिटावर आहे तिथं. हो. हा अच्छा. हा. तिथे ते त्याच्यामुळे मग हा. तिथं मला वेळ मिळाला की त्यावेळी मी मिरज इथं कार्यरत होते मी हा. 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 गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक मिरजला. हा. हा. मग मला सुट्टी मिळालं की मी बदलापूरला जायची आणि त्या हम्म. हमखास त्या मंदिरामध्ये जाऊन हम्म. आपलं मारुतीचं हनुमान चालीसा मारुतीचं स्तोत्र सगळं म्हणायचं किती त्याची पूजा छान. करायची. अरे हे वा. माझं आणि त्याला गोल गोल फेऱ्या मारायची हे माझं नेहमीच रुटीन होतं. हा. हा. तर साधारण शनिवार होता तो साधारण म्हणजे जून 2008चा महिना होता तो हा. हा. आणि सुट्टीला काही कारणानं मी बदलापूरला गेलेले होते. हा. हा. आणि मग आता तिथं मी शनिवारी हम्म. हे केलेलं त्या काळामध्ये तुम्हाला माहित आहे की आपले असले अँड्रॉइडचे मोबाईल नसायचे. नव्हते, हो बरोबर आहे. हा. साधे इनकमिंग आउट गोईंग नुसते हो, ते छोटेसे. छोटे फोन होते. हा. हा. तर शनिवारी नेहमीप्रमाणे मी मारुतीची पूजा करण्यासाठी सगळं सामान वगैरे घेतलं आणि हा. रुईचे पान वगैरे फुलं वगैरे घेतले आणि मी देवळामध्ये गेले हा. हा. आणि सगळी म्हणजे मारुतीला तेल वाहिलं त्याला हे रुईच्या पानांची हार घातली हा. हा. सगळं हे केलं आणि हम्म. स्तोत्र वगैरे म्हटलं हम्म. सगळं. आणि काय केलं माहितीये तुम्हाला हम्म. सांगू हम्म. तो माझा मोबाईल फोन होता ना हा. तो मारुतीनं हात जोडलेले होते ना मग हे सगळं करताना मोबाईल ठेवायचा कुठं. तर ते मारुतीचा जो हात जोडलेला त्याच्यावरती ठेवला मी मोबाईल. अरे वा. आणि मस्त. आणि तिथं मोबाईल त्याच्या हातावर ठेवला आणि हम्म. बरोबर मी विसरले मोबाईल तिथं ठेवलाय ते. अय्या. हा. विसरून गेले आणि फेऱ्या मारत मारत मी घरी साधारण दुपारची वेळ होती मी विसरून घरी आले तो मोबाईल तिथंच. अगो बाई. मग तो दिवसभर तो मोबाईल त्या मारुतीच्या हातावरच होता. बापरे. साधारण 5:30-6 वाजता
हा. तिथले जे पुजारी होते हम्म. ते आले. हा. की बाबा बघितलं त्याने की मारुतीच्या हातावर मोबाईल आहे, कोणी ठेवला. हा. मग त्याने तो मोबाईल ओपन केला. तर हा. त्याच्यामध्ये पहिल्यांदा म्हणजे मिरज पॉलिटेक्निकला माझ्याबरोबर एक माझ्या एक साठे मॅडम म्हणून होत्या, हा. हा. आहेत सध्या. तर हम्म. त्यांचा फोन होता. मग त्यांना फोन केला त्यांनी की त्यांचा नंबर मिळाला की असा असा कोणाचा मोबाईल आहे. तर अच्छा. त्यांनी साठे मॅडमनी म्हणजे त्या मिरजेला राहतात, त्यांनी हा. माझ्या वडिलांचा फोन नंबर दिला त्यांना. हा. 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 मग ते माझ्या वडिलांचा फोन नंबर दिल्यावर मग माझ्या वडिलांनी हा. म्हणजे तिथं आमच्या शेजारचे एक जण आहेत आयटीआय मध्ये कार्यरत. अच्छा. हो. कुलकर्णी म्हणून त्यांचं आडनाव आहे. तर त्यांना फोन केला की असं असं ज्योतीचा फोन विसरलेला आहे, तो कलेक्ट करा म्हणून. अरे वा. आतापर्यंत मला माहित काही नव्हतं. हा. आणि नंतर माझ्या वडिलांनी माझ्या पतीनं संध्याकाळी फोन केला की असं असं ज्योतीचा फोन विसरलेला आहे, तो मिळाला का? मग अरे. माझ्या पतीनं मला फोन घेताना सांगितलं, अगं ज्योती, हा. तुला मारुती रायांचा फोन आलाय. अरे वा. मी हेच झाले, म्हणजे आश्चर्यचकित झाले, मारुती रायाने मला कधी फोन केला. आणि मग नंतर थोड्या वेळानं त्यांनी ते जे होते कुलकर्णी त्यांनी देवळात गेले आणि त्या पुजारी जे होते त्यांच्याकडून तो मोबाईल कलेक्ट केला. हा. आणि नंतर मला साधारण त्या दिवशी रात्री हा. 9:30ला मला तो मोबाईल आणून दिला. तोपर्यंत मला माहित नव्हतं की माझा मोबाईल विसरलाय म्हणून. तोपर्यंत माहित नव्हतं. नाही माहित नव्हतं. मला वाटत होतं की मी इकडं तिकडं ठेवलेला आहे म्हणून मोबाईल. पण तेव्हा व्हॉट्सअप नव्हतं ना, हा, त्यामुळे व्हॉट्सअप जास्त नव्हतं, मोबाईल काय हातात नव्हतं. नाही. हा. हो, आणि त्यामुळे ते काय मारुतीच्या हातावर ठेवलेले. तेव्हापासून सगळे माझ्या घरी म्हणे हं. चिडवले, तू काय मारुती राहायला फोन करायला खाण्यासाठी व्हॉट इज युअर नंबर. खरंच. म्हणून ते सगळं. आणि कॉलेजमध्ये सुद्धा हे सगळं, मॅडम तुम्हाला मारुती रायाने फोन केलेला आहे, काय सांगितलं. जवळजवळ हे आणि 6 तसंच महिने. झालं. हा, तसाच हो प्रकार आहे ना. हो मारुती रायांकडे होता म्हणूनच तुमच्यापर्यंत फोन आला हो आणि तो हो सापडला. हो ना. मॅडम, प्रत्येक जण जवळजवळ 6 महिने, जवळजवळ 1 वर्षभर हे सगळीकडे मला मारुती रायाने फोन केलेला तुम्हाला हा किती छान छान अनुभव अनुभव येत आहेत ताई. अनुभव आलेला आहे. तर खरं. हे जे तुम्ही ज्यावेळी ताई तुम्ही शेअर कराल हे अनुभव, त्याबरोबर ते पिक्चर पण टाका. मी व्हॉट्सअपवर हे नक्की केलेले नक्की आहे. नक्की टाकणार. हा, आणि हे जे अनुभव आलेले आहे ना, हं. मी म्हणजे काय काय वेळा परमेश्वराला, हनुमानाला पण हुकी आली ना, माझं हे करायचं, माझी चेष्टा करायची. खरंच ना, हो ना. किती छान ताई. ओके, थँक्यू. खूप श्री छान. स्वामी. हा, मी शेअर करते. हा, स्वामी. हा, श्री स्वामी समर्थ ताई.